सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात एका पाठोपाठ एक घडलेल्या दोन अत्यंत क्लेशदायक घटनांमुळे संपूर्ण बोरोटकर टेंब परिसरात प्रचंड भीती आणि हळहळीचं वातावरण पसरलंय। प्रांजल वैभव बिरोटकर वय 18 आणि तिचा जवळचा नातेवाईक असलेला तरुण अभिजित तुकाराम बिरोटकर वय 27 या दोघांनी अगदी काही तासांच्या अंतरानं आपलं आयुष्य संपवण्याचा अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी मार्ग निवडल्यानं परिसरात सध्या खळबळ उडाली आहे। प्रांजल बिरोटकर हिनं नुकतीच आपली 12वीची परीक्षा दिली होती। गुरुवारी ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती आणि तिथून दुपारी 2 वाजताच्या सुमारास घरी परतली होती। साधारण 2:30 वाजता जेवणाची वेळ होऊन देखील ती बाहेर न आल्यानं तिच्या आईनं खोलीत जाऊन पाहिलं असता दरवाजा आतून बंद होता। यानंतर नातेवाईकांना बोलावून दरवाजा उघडला असता तिनं ओढणीच्या साहाय्यानं टोकाचं पाऊल उचलल्याचं निदर्शनास आलं। तिला तातडीनं उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, परंतु उपचारापूर्वीच तिचं निधन झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। अत्यंत मनमिळावू असलेल्या ह्या एकुलत्या एक मुलीच्या पश्चात तिच्या आई, वडील, काका आणि काकी आणि सोबतच आजी आजोबा असा मोठा परिवार आहे। दुसरीकडे या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच तिचा जवळचा नातेवाईक अभिजित बिरोटकर हा आपल्या मित्रांसोबत घटनास्थळी पोहोचला। मात्र काही वेळात तो अचानक बेपत्ता झाला आणि त्याचा मोबाईल बंद स्थितीत लागू लागला। दुसरीकडे या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच तिचा जवळचा नातेवाईक अभिजित बिरोटकर हा आपल्या मित्रांसोबत घटनास्थळी पोहोचला। मात्र काही वेळानं तो अचानक बेपत्ता झाला आणि त्याचा मोबाईल देखील बंद स्थितीत लागू लागला। यामुळे काळजीत पडलेल्या नातेवाईकांनी तातडीनं सावंतवाडी पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी तत्परतेनं तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं असता तो जवळच्या चिवार टेकडी परिसरात आढळला। त्याचा शोध घेतला असता एका उंच झाडावर साडीच्या साह्यानं त्यानंही आपलं आयुष्य संपवल्याचं समोर आलं। शहरातील एका मोठ्या दुकानात काम करणारा अभिजित अतिशय हळव्या आणि मनमिळावू स्वभावाचा होता। त्याच्या पश्चात आई, वडील आणि 2 बहिणी असा परिवार आहे। विशेष म्हणजे अगदी बुधवारी याच परिसरातील एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं शिक्षणाच्या तणावातून चिठ्ठी लिहून आपली जीवनयात्रा संपवली होती। ही घटना ताजी असतानाच आता ह्या दोघांनी असं पाऊल का उचललं याचं गूढ कायम असून पोलिसांसमोर सध्या तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलंय। या संपूर्ण प्रकरणी मुलाचे काका दीपक बिरोटकर आणि मुलीचे काका प्रशांत बिरोटकर यांनी सावंतवाडी पोलिसात रितसर तक्रार दिली असून पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक आणि पोलीस हवालदार महेश जाधव करतायत। आजची तरुण पिढी अज्ञात कारणावरून किंवा क्षुल्लक दबावाखाली येऊन जे टोकाचे निर्णय घेत आहे ती संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। घरातील पाल्यांशी मोकळा संवाद साधणं आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची वेळीच काळजी घेणं ही सध्या आता प्रत्येक कुटुंबाची नितांत गरज आहे। कोकण कट्टा न्यूज, सावंतवाडी, सिंधुदुर्ग। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।